नंतर श्रीमती पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष माईसाहेब सूर्यकांत गाडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. शिवाजी महाराज उमा विद्येची देवता सावित्रीबाई फुले या महामानवांना सर्व अभिवादन करते. आज तुम्ही एवढ्या संख्येनं आला आणि माझ्यासाठी वेट करत बसला. कारण आज माझ्या साहेबांना 4 महिने झाले आणि मी दर महिन्याला त्यांच्यावरती जेवण देते. त्यामुळे मला खूप खुशी झाला. माझा मुळही नव्हता, पण म्हटलं तुम्ही आल्या तरी ते सगळं सोडून इथं हे तुम्हाला यांनी सांगितल्यामुळे मी क्लिअर करते. नाही तर मला क्लिअर करायची जरूरत नव्हती. त्यांनी आणि नवपुरेजी आणि दिवेकरजी आणि महापुरेजी यांनी तुम्हाला आता मोलाचं मार्गदर्शन सांगितलेलं आहे. काय काय योजना आहेत महिलांच्या त्या आम्ही सगळं करून देऊ. मी नुसतं करूनच देऊ नये, पण तुमच्यावर काय अन्याय अत्याचार झाले त्या संदर्भातून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू एवढी तुम्हाला माहिती. आणि कुठेही काही झालं तर फक्त आमच्यापर्यंत ते आलं पाहिजे. आम्हाला जर समजतच नाही, कारण काय असते ज्याचं पोट दुखते तो दवाखान्यात. मग तेव्हा तुम्हाला काही अन्याय अत्याचार झाला आम्हाला समजलं जरूर 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 आम्ही घेऊन येऊ. मी म्हणते हा बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. आणि इथे आता यांनी सांगितल्याप्रमाणे गाडेसाहेबांनी 53 वस्त्या बसवलेल्या. असं कुठं कधीही माझ्या शाळेत सुद्धा आणि वस्तीत सुद्धा असा जातीयवाद झालेला नाही. त्यांनी सर्व जाती धर्माची लोक तिथे बसवलेली आहे आणि सगळ्यांना घरदार काय असेल खेडे सोडा आणि शहरात या ही त्यांची योजना होती, ती त्यांनी राबवली. आणि आता प्रत्येकाला घरं मिळत देणं तर शक्य नाही, आता कोणीच करू शकतो. आपण साधी माणसं देखील एक 4x4चं जर जागा द्यायला गेलो तर आपल्याला मिळत नाही. तेव्हा गाडेसाहेबांनी हे कसं केलं असेल तेव्हा भंतेजी तिथे नतमस्तक होते. आज सगळेजण म्हणतात का लेणी उठवा लेणी उठवा. लेणी या इसवी सणाच्या अगोदरच्या आहेत, त्या उठवू शकत नाही. आणि त्याबाबतीत कोणी येते कोणी समाजात तेढ निर्माण करू देत आहे ते बरोबर नाही. त्यासाठी सोमवारी आम्ही लेणीच्या संदर्भात विचार नाही करत आहोत शासनाला की बाबा हे काय आहे. हे बुद्धाच्या काळातल्या लेणी आहे आणि त्यांना तुम्ही कसं उठवणार. त्याच्यामुळे तोही एक प्रश्न आहे आणि त्याही प्रश्नासाठी सगळे तन्मन धनानं प्रयत्नशील आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला काही जरी अडचण असेल तर सांगा. ही पार्टी तुम्हाला 2 पैसे पण नाही लागू देणार आणि तुमच्या कामासाठी तत्पर राहील. हे दोघंही मंडळी आहेत, राकेश आहे, आणखी माझे बरेचसे कार्यकर्ते आहेत. आज ते आलेले नाही आहेत कारण आज तुमचंच फक्त पार्टीचा प्रवेश होता म्हणून कोणी येऊ शकलं नाही. तेव्हा तुम्ही काही जरी झाले तुम्हाला आणि निवडणुकीच्या संदर्भात आमिष दाखवते म्हणजे तुम्ही आमच्याकडे या. फक्त ते पैसे निवडणुकीपुरते देतील आणि हा निवडणुकीसाठी जो पैसा देतात तो त्याचा नाही आहे. कोणी घरातून 2 पैसे देत नाही पाहिजे की हा पैसा तो तुमचाच आहे. तुम्ही जो जनतेने पैसे जमा केले सरकारच्या विरोध ते आहे त्याचा हा व्यय असा करता. मी म्हणते एखादं गाव असेल आणि तिथे पाणी नसेल तर तिथे योजना करावी पाण्याची. कारण त्यांना पाणी मिळालं पाहिजे, जनावरांना पाणी मिळालं पाहिजे, लोकांना पाणी मिळालं पाहिजे. ही योजना कोणीच हे करत नाही. हे त्या काळी बाबासाहेबांना हे केले. दामोदर खोरे धरण हे जे आहे हे बाबासाहेबांच्या प्रयत्नातून झालेलं आहे. आग्रा नागर धरण हे देखील बाबासाहेबांच्या प्रयत्नातून झालेलं आहे. हे देखील बाबासाहेबांच्या प्रयत्नातून झालेले आहे. आता हे लोक आता त्याचं थोडंसं मूह करतात. परंतु हे आधी बाबासाहेबांना आणि महिलांसाठी घटनेतच तरतूद केली. माझ्या महिला शिकल्या पाहिजे, त्यांच्या मुलं शिकले पाहिजे. म्हणतात ना साक्षरताही घराला पुढे दे म्हणून महिला म्हणून हे नाही सांगितलं, म्हणून हे सांगितलं की तिचं काम चूल आणि मूल सांभाळायचं. पण बाबासाहेबांनी माझ्या महिला बाहेर आल्या पाहिजे, त्या शिकल्या पाहिजे आणि त्या मोठ्या झाल्या पाहिजे, त्या सक्षम झाल्या पाहिजे. आज महिला आमदार आहेत, खासदार आहेत, मोठ्या मोठ्या ऑफिसर आहेत, चांगल्या पदावर आहेत. म्हणजे चंद्रावर जाऊन आलेल्या बाया राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे. हे कशाचं गमक असेल तर ते फक्त